मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, लांबचा प्रवास बसने करावा की कारने? या वाक्यामधील की हे जे काय अव्यय आहे कोणत्या प्रकारामधलं आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 विकल्पबोधक उभयनवी अव्यय. मित्रांनो, कोणतं आहे? विकल्पबोधक उभयनवी अव्यय. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, की अनग या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता आहे? बघा काय प्रश्न आहे, अनग या अर्थाचा शब्द कोणता? तर निष्पाप. ऑप्शन क्रमांक 3 निष्पाप हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गणेश. तर मित्रांनो, गणेश हा जो काही शब्द आहे हा स्वरसंधीचं उदाहरण आहे. लक्षात ठेवायचे पहा, स्वरसंधी. पुढे दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील बघा शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी कोणता शब्द आहे बघा? अहमन्य. अहमन्य. तर मित्रांनो, याचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 विनम्र याचं योग्य उत्तर आहे पहा. दिलेल्या पर्यायामधून आपल्याला प्रश्नातील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचे बघा. या ठिकाणी पहा काय शब्द आहे? प्रतारणा. प्रतारणा म्हणजेच काय मित्रांनो? प्रामाणिकपणा. हे काय झालं या ठिकाणी? विरुद्धार्थी शब्द झाला. दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडून प्रश्नामधील म्हण पूर्ण करायची पहा. या ठिकाणी पहा, अंधेर नगरी चौपट राजा. या ठिकाणी जर पाहिलं तर म्हण पूर्ण करायला लावली पहा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बघा टकाशेर भाजी टकाशेर खाजा. काय बघा? टकाशेर भाजी टकाशेर खाजा. नेक्स्ट आहे मित्रांनो, उष्काल. बघा 8 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. खाली दिलेल्या पर्यायातून विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा बघा. उष्कालचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ते सांगा पटकन. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर आहे पहा रात्री प्रहार. या ठिकाणी शब्द आहे बघा रात्रप्रहार असा शब्द आहे. रात्रो प्रहर हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, खाली दिलेल्या पर्यायामधून आपल्याला योग्य शब्दलेखन असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सहचेरिणी. हे याचं मित्रांनो योग्य शुद्ध शब्द आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1. संधी ओळखायचे मित्रांनो, गो अधिक ईश्वर. संधी ओळखायला लावली गो अधिक ईश्वर. त्याची संधी होती मित्रांनो गविश्वर. ऑप्शन क्रमांक बी गविश्वर. पुढचा प्रश्न आहे पहा, पुढे दिलेल्या पर्यायामधून आपल्याला प्रश्नातील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी पहा हा शब्द आहे पहा या ठिकाणी मळब. मळबचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो निरभ्र. आपल्याला या ठिकाणी गोल्डन म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली पहा. संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच अभ्यास करावा लागणार आहे पहा. योग्य डायरेक्शनने जर आपण अभ्यास केला तर यश आपलं 100% हातामध्ये. GMC सांगली मिरज भरतीसाठी बघा सर्व पदासाठी आपल्याकडे PDF उपलब्ध आहेत पहा. योग्य डायरेक्शनने अभ्यास करा. यामध्ये तुम्हाला बघा 8,000 पेक्षा जास्त प्रश्न मिळणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर सगळे प्रश्न असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी. चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला लेटेस्टच्या मिळणार आहेत मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या PDF असणार आहेत. आपल्याला ह्या PDF लवकरात लवकर घ्यायचे आहेत मित्रांनो. ₹299 आपल्याला फोनपे गुगल पे करायचं आहे. तर बघा हा जो काही नंबर दिसतोय आपल्याला 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत पहा. आणि मित्रांनो या ठिकाणी पहा ही तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट आहे पहा. या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर आपलं सगळं कल्याण होऊन जाईल पहा. अतिशय चांगला जॉब आहे मित्रांनो. सुवर्ण संधी आलेली जागा सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत. आणि हे जे काही वर्ष आहे मित्रांनो हे नोकरी लागण्यासाठी सुवर्ण वर्ष आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे अनेक विविध विभागामध्ये आपल्याला जागा मिळाल्यात पाहायला. या वर्षी आपल्याला 100% नोकरी मिळणारच असा संकल्प धरा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. वेळ फार कमी आहे बघा. तुम्ही जर या ठिकाणी नंतरून PDF घेतल्या तर तुमच्या या ठिकाणी वाचून होणार नाहीत. परंतु तुम्ही जर या ठिकाणी आज PDF घेतल्या, आत्तापासून जर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक केला तर 100% यश आपल्या हातामध्ये असणार आहे पहा. बरोबर आहे की नाही? बघा ₹299 बघा तुम्हाला ह्या PDF मिळणार आहेत मित्रांनो. GMC सांगली मिरज भरतीसाठी असणार आहेत पहा. हा जो काही नंबर आहे मित्रांनो 82 75 55 82 83 या नंबरला तुम्हाला ₹299 फोनपे करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. तर मित्रांनो पैशाकडे पाहू नका, कारण की बघा एकदा का आपल्याला नोकरी लागली, एकदा पगार चालू झाला की आपले सगळे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अजिबात काळजी करू नका मित्रांनो. लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जो आपल्याला वेळ भेटलेला बघा अभ्यासासाठी जी काही संधी भेटलेली त्याचं सोनं करा. आणि लगेच फॉर्म भरून सुद्धा भरला असेल किंवा नसेल भरला तर लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं मित्रांनो. ही जी काही सुवर्ण संधी मिळालेली आहे याचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा. ₹299 बघा या ठिकाणी आपल्याला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो.
बघा, संधी एकदाच येत असते आणि संधीचं सोनं करायचं आहे आपल्या हातामध्ये असतं पहा. बरोबर आहे की नाही? ह्या नंबरला तुम्ही ₹299 फोनपे करा. तुम्हाला बघा जवळ-जवळ 8,000 पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. लवकरात लवकर तयारी चालू करा. नंतर वेळ निघून गेल्यावर फक्त आपल्या हातामध्ये पस्तावा राहत असतो. कोणता शब्द आहे? निरभ्र. प्रश्न क्रमांक 12 आहे. टिंब-टिंब हा शब्द तत्सम नाही. आता कोणता शब्द या ठिकाणी तत्सम नाहीये? तर मेहनत ऑप्शन क्रमांक डी हा जो काही शब्द मित्रांनो हा तत्सम नाही पहा. पुढीलपैकी देशी नसलेला शब्द आपल्याला ओळखायला लावलाय. आता कोणता शब्द या ठिकाणी देशी नाही? तर ताई शब्द मित्रांनो याचा देशी नाही. बाजरी, गुडघा, झोप हे काय आहेत पहा देशी आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 आहे बघा. करीजे, बोलीजे आणि जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. कोणत्या? कर्मणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारामध्ये कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून वाक्यरचना केली जाते? कडून. तर मित्रांनो, कर्मकर्तरी ऑप्शन क्रमांक डी कर्मकर्तरी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेक वचनी योजले जातात? खालीलपैकी कोणते शब्द अनेक वचनी योजले जातात? तर बघा, खडवा आणि रोमांच हे काय मित्रांनो अनेक वचनी आहेत. अग्नीच्या काय प्रश्न आहे पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17 आहे. तर या ठिकाणी शब्द आहे बघा, अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे-खुरे या वाक्यातील अलंकार कोणता आहे? या वाक्यामध्ये मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात या वाक्यामध्ये प्रयोग बदलायचा असेल तर पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल? यामध्ये आपल्याला जो काही प्रयोग आहे तो बदलायचा असेल तर या ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवावे हे या ठिकाणी योग्य होईल पहा. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. तो बाजारात गेला, तांदूळ घेऊन आला. वरील वाक्याचं आपल्याला केवळ वाक्य करायचं असल्यास पुढीलपैकी कोणतं वाक्य योग्य ठरेल? म्हणजे या वाक्याचं केवळ वाक्य करायचं आहे. तर बघा, तो बाजारात जाऊन तांदूळ घेऊन आला हे झालं या ठिकाणी केवळ वाक्य. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते. वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो हे कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढीलपैकी कोणतं वाक्य लेखनदृष्ट्या योग्य आहे? तर बघा, नीता वेगात धावली पण शर्यतीत मागे पडली हे काय मित्रांनो योग्य वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक ए. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. वाक्यामध्ये उभयनवी अव्यय कोणत्या प्रकारामधलं आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर कोणत्या प्रकारामधलं आहे? परिणामबोधक. ऑप्शन क्रमांक 1 परिणामबोधक. पुढचा प्रश्न मित्रांनो, कर्ता शोधताना प्रथम वाक्यामधील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा-नारीने जर प्रत्यय लावून कोणाचा प्रश्न करावा म्हणजेच कर्ता मिळतो. तर मित्रांनो हे जे काय वाक्य आहे बरोबर आहे का? हो, एकदम बरोबर आहे पहा. बरोबर, संपूर्ण वाक्य बरोबर आहे पहा. समजलं? जर क्रियापदाला आपण नारा-नारीने प्रश्न विचारला तर याचं योग्य उत्तर काय येतं बघा, करता येतं. बघा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उदगमंडलम उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे तमिळनाडू राज्यामध्ये पहा. ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय संघ राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा अंतर्भाव होतो? तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर कोणाचा अंतर्भाव होतो? तो ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचा या ठिकाणी काय होतं? अंतर्भाव होतो पहा. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळामध्ये मिठाच्या पेठा होत्या? तर कोणाच्या काळामध्ये होत्या? आता ऑप्शन्स क्रमांक बी भेंडी बाजार आणि वडाळा. लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला. भेंडी बाजार आणि वडाळा. कोणत्या 2 ठिकाणी होत्या? भेंडी बाजार आणि वडाळा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? फळबागासाठी तर लॅटराइट मृदा. ऑप्शन क्रमांक सी लॅटराइट मृदा आहे पहा. खालीलपैकी भौतिक राशी कोणती आहे? तर भौतिक राशी कोणती आहे असं विचारलंय. तर मित्रांनो त्वरण याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे त्वरण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय घटनेचे जे काही शेष अधिकार आहेत बघा, या ठिकाणी शेष अधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत? तर मित्रांनो हे जे काही अधिकार आहेत हे केंद्र शासनाकडे सुपूर्द केलेले आहेत पहा. 1 इंच वायुभार म्हणजे काय? काय प्रश्न आहे पहा. 1 इंच वायुभार म्हणजे काय? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी
34 मिलीबार. किती पहा याचं योग्य उत्तर 34 मिलीबार. खालीलपैकी कोण पंचायत समितीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखला जातो? तर गट विकास अधिकारी. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए गट विकास अधिकारी. पुढचा प्रश्न मित्रांनो, आहारामधील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त आहे? तर आहारातील जे काही कॅल्शियम आहे मित्रांनो, हे स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणाचं नियंत्रण करणे. एका वर्षामध्ये ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक असतं? तर एका वर्षामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 4 ग्रामसभा होणं बंधनकारक असतं पहा. भारतीय घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सर्व सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली आहेत? तर कोणतं कलम आहे? तर कलम 15(2) मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए कलम 15(2). पुढचा प्रश्न आहे पहा, मेंदूमधील ट्यूमरचं निदान करण्यासाठी कोणतं किरणोत्सारी समस्थानिक उपयुक्त ठरतं? तर कोणतं आहे मित्रांनो ते? ऑप्शन्स क्रमांक डी आयोडीन. ऑप्शन क्रमांक डी आयोडीन. शुद्ध हिऱ्याच्या स्फटिक टिंबटिंब असतो. शुद्ध हिऱ्याचा जो काही स्फटिक आहे हा टिंबटिंब असतो. तर ऑप्शन क्रमांक ए चतुष्कोनी त्रिमितीय असतो बघा. चतुष्कोनी त्रिमितीय. जगामधील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक डी पुणे या ठिकाणी बघा. मोशी बोराडेवाडी पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डी.वाय. चंद्रचूड. नेक्स्ट आहे मित्रांनो, एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 वेळेस 6 विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण? तर दीप्ती शर्मा मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल. ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक 2025 लोकसभेमध्ये कुणी सादर केलं? तर मित्रांनो कुणी सादर केलं? तर ऑप्शन क्रमांक डी अश्विनी वैष्णव यांनी हे सादर केलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतामधील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून सातनौरी हे गाव विकसित होणार असून ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नागपूरमध्ये पहा. जनसुरक्षा कायदा करणारं महाराष्ट्र हे कितवं राज्य ठरलं आहे? तर मित्रांनो जनसुरक्षा कायदा करणारं महाराष्ट्र हे 5वं राज्य ठरलेले पहा. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 कोण ठरली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो मिस युनिव्हर्स कोण ठरली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक डी मोनिका विश्वकर्मा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 130वा घटनादुरुस्ती विधेयक कशा संदर्भामध्ये आहे? तर मित्रांनो केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगवास झाला तर ते पद सोडावे लागणार. शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या स्टेडियमवरती झालं पहा. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन कोणत्या स्टेडियमवरती झालं? तर बघा वानखेडे स्टेडियम. ऑप्शन क्रमांक डी वानखेडे स्टेडियम. नवे फौजदारी कायदे भारतामध्ये कधीपासून लागू झाले? तर 1 जुलै 2024 पासून लागू झाले पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामध्ये एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायला लावला आहे. तर मित्रांनो मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली हे ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल.